प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय युवकांचा बुलंद आवाज बनलेले अभिजीत दीपके यांच्यावर राजस्थान मधील जयपूर इथे जो भ्याड हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्याचा सर्वात प्रथम जाहीर निषेध। मित्रांनो, अभिजीत दीपके यांच्यावरती झालेला हल्ला हा केवळ हल्ला नसून तो इथल्या जातीय मानसिकतेतून झालेला हल्ला आहे। तो इथल्या धर्मांध अतिरेकीपणाचं ते लक्षण आहे। अभिजीत दीपके सारखा एक युवक जो वंचित घटकातून येतो, जय भीमचा नारा बुलंद करत येतो, तो अभिजीत दीपके भारतातल्या करोडो तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनतो। भारतातल्या करोडो तरुणांना एक हाक देतो आणि त्याच्या हाकेसरशी या देशातल्या करोडो युवा त्याच्या माग समर्थपणे उभे राहतात। त्याच्या हाकेला ओ देत रस्त्यावरती उतरतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जी अनागोंदी चाललेली आहे, जो बट्ट्याबोळ चाललेला आहे, त्या शिक्षण व्यवस्थेमधील दुष्टांना जाहीरपणे ललकारतो, जाहीरपणे आव्हान करतो, चॅलेंज करतो, ओपन चॅलेंज करतो। इथल्या सिस्टमला, इथल्या व्यवस्थेला तो जाहीरपणे ललकारतो। आणि हेच ह्या देशातल्या काही नफरतखोरांना खुपत होतं, काही धर्मांध अतिरेक्यांना ते खुपत होतं, काही जातीवादी अतिरेक्यांना ते खुपत होतं। आज ना उद्या माझ्यावरती हल्ला होईल ही भीती स्वतः अभिजीत दीपके यांनी व्यक्त केली होती। मित्रांनो, या भीतीच्या मागे एक कारण सुद्धा होतं। ज्यावेळेला अभिजीत दीपके याने शिक्षण क्षेत्रातल्या बजबजपुरीच्या विरोधात युद्ध पुकारलं, भारतातल्या तरुणाईला आवाहन केलं, त्याच्या त्या एका आव्हानाला एका दिवसामध्ये करोडो युवकांनी प्रतिसाद दिला, त्यावेळेला अभिजीत दीपके अमेरिकेमध्ये होता। अमेरिकेमध्ये असताना इथल्या भारतामधल्या काही विकृत लोकांनी त्याला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या। तू अमेरिकेमध्ये जरी असला तरी अमेरिकेत घुसून तुला आम्ही मारू, अशा पद्धतीच्या त्या भ्याड धमक्या त्याला देण्यात आल्या। त्यामुळे अभिजीत दीपके यांनी ती भीती जाहीर केली होती की आज न उद्या माझ्यावरती हल्ला होईल। मित्रांनो, जर अभिजीत दीपके यांनी स्वतः ती भीती व्यक्त केली होती किंवा अभिजीत दीपकेला त्या खोल्या आम धमक्या मिळत होत्या, ते पाहता या देशातल्या सरकारनं त्याला सुरक्षा व्यवस्था पुरवायला हवी होती। अभिजीत दीपके हा साधा सुद्धा तरुण नाही, त्याच्या मागे तो जाईन तिथं लाखो तरुण एकत्र येतात। अशा ह्या तरुणाला सुरक्षा पुरवायला हवी होती। चित्रपटातली ती सुमार दर्जाची कोण नटी, कंगना रनौत सारख्या सुमार नटीला जर या देशात आमच्या घामाच्या पैशातून सिक्युरिटी पुरवल्या जाते, जिचा या देशाला काही उपयोग नाही, अशा भिकारी नटाला जर आमच्या पैशातून सुरक्षा पुरवल्या जाते, तर जो युवक या देशातल्या युवकांसाठी लढतो, या देशातली व्यवस्था बदलण्यासाठी लढतो, त्याला मात्र सुरक्षा का नाकारण्यात आली? त्याला सुरक्षा पुरवायला हवी होती। आताही सरकारने यातून बोध घ्यावा, अभिजीत दीपकेला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशा आम्ही भीम आर्मीच्या वतीनं, भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीर मागणी करतोय। जय भीम। क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।